टीझरच्या सुरुवातीलाच एक वाक्य येतं, की प्रसाद ओक यांचा अभिनेता म्हणून तब्बल 100वा चित्रपट. आणि एका गोष्टीची खात्री झाली, की चला आता काहीतरी एक असा नवीन ट्रेंड चालू झालाय बाबा, जिथे आपण आपल्याच कलाकारांचं कौतुक अगदी मनमुरादपणे करायला दुसरा-तिसरा विचार नाही करत. अगदी मनमोकळ्यापणाने आपण त्यांचं कौतुक करतोय. कारण हेच एक्झॅक्टली मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मांडली होती ही खंत, की मला ना असं हवंय, की दिलीप प्रभावळकर यांची एंट्री झाल्यानंतर टाळ्या, शिट्ट्या वाजतायत, अख्खं थिएटर भरलंय. जसं रजनीकांत किंवा जसं उपेंद्र किंवा यांचे सिनेमे ज्यावेळेला मी पाहायला जाते थिएटर्समध्ये आणि कुठलाही आपला महाराष्ट्रातला जिल्हा असू द्या, पण बऱ्यापैकी त्यांच्या लँग्वेजची जी ऑडियन्स आहे ती आलेली असते आणि ज्या लेव्हलचं क्रेझ त्यांच्या कलाकारांना घेऊन त्या ऑडियन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं ना, ते मराठी प्रेक्षकांमध्ये नाही पाहायला मिळत. ऑफकोर्स नाटकांमध्ये ते पाहायला नक्कीच मिळतं, पण चित्रपटगृहांबद्दल मी बोलतेय. आणि ऑफकोर्स याला पूर्णतः प्रेक्षक जबाबदार नाहीयेत. मेकरसुद्धा जबाबदार आहेत. जी माणसं मला सुरुवातीपासून आतापर्यंत या चॅनलशी जुळलेली आहेत, त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे मी कशाबद्दल बोलतेय ते. पण आता एक गोष्ट बघून मला खूप आनंद झाला, की चांगल्या कलाकारांना चांगल्या शब्दांमध्ये आपण त्यांचं कौतुक करतोय, त्यांना शाबासकी देतोय आणि ते फार गरजेचं आहे. आपल्या कलाकारांना आपणच मोठं करू शकतो असं मला वाटतं. आता एकंदरीत बोलूया वडापाव या चित्रपटाबद्दल. लोणचं, मुरांबा, गुलाबजाम, जिलबी आणि आता वडापाव. नाही म्हणजे हे जे रायटर्स आहेत ना मराठी इंडस्ट्रीतले, मला असं वाटतं की हे मागच्या जन्मी ना कोणीतरी एकदम खवय्ये असतील किंवा एकदमच असे जे शौकीन असतात ना खाण्याचे किंवा हलवाई वगैरे असतील. कारण का अशी नावं फक्त मराठीतच सुचू शकतात यांना असं मला वाटतं. पण हरकत नाही. ही नावं ज्यावेळेला आपण पाहतो ना तेव्हा जेन्युइनली अशी भूक लागते आणि मग ऑफकोर्स थिएटर्समध्ये आता वडापावचा चित्रपट येतो तर वडापाव दिला जाणार आहे का नाही? हाही एक प्रश्न मला मेकर्सला विचारायचा आहे. मेकर्सबद्दल बोलतेच आहे तर कथा, पटकथा आणि संवाद लिहिलेले आहेत सिद्धार्थ साळवी या व्यक्तीने आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओक स्वतः यांनी केलेलं आहे आणि या चित्रपटामध्ये ते स्वतः ॲज अन ॲक्टर म्हणून काम करतायत. एक गोष्ट बघून आणखीन एक आनंद झाला. प्रसाद ओक त्यांच्या एजप्रमाणे रोल घेतलाय त्यांनी या चित्रपटामध्ये. तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे मी ही गोष्ट आता का मांडते कारण याच्या आधीचा जो आमचा व्हिडिओ होता तो आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचंय ते. बऱ्याचशा कलाकारांना त्यांचं जे वय आहे ते स्वीकारायचंच नसतं आणि त्याच्यामुळे काय होतं, की मग ज्या भुटी होतात त्या आपल्या सगळ्यांसमोर आहेत. लेट्स जस्ट नॉट गेट इंटू दॅट ॲट धिस मोमेंट. सो आता वडापाव या चित्रपटाबद्दल जर का बोलायचं झालं, तर हा परत एकदा एक यूकेचा चित्रपट आपल्याला वाटतोय आणि मग तेच होतं आता इथून मागचे किती यूकेचे चित्रपट हे फेमस झालेत, हिट झाले बॉक्स ऑफिसवरती, बाप गाजलेत. तो एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडावासा वाटतो. बट एनिवे जर का स्टोरीमध्ये दम असेल, कंटेंटमध्ये दम असेल आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशनमध्ये जर का दम असेल, तर मग आय थिंक चित्रपट चांगला नक्कीच गाजेल. पण हा चित्रपट येतोय 2 ऑक्टोबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला सिनेमागृहामध्ये. आता ट्रेलर आल्यानंतर ॲक्चुअली अजून गोष्टी उलगडतील. पण एकंदरीत जर का टीझरकडे पाहिलं, तर 3 पिढ्यांची गोष्ट सांगणारा हा चित्रपट मला दिसतोय. ह्याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये प्रसाद ओक आहे, त्याच्यानंतर सविता प्रभुणे, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, शाल्व किंजवडेकर आणि ऋतिका श्रोत्री हे सगळेजण आपल्याला चित्रपटामध्ये दिसणार आहेत. एकंदरीत मला प्रेझेंटेशन आवडलंय, सिनेमॅटोग्राफी पण फ्रेश वाटतेय. म्युझिक थोडंसं फ्रेश नक्कीच वाटतंय, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लास्ट टाईम कुठच्या टॉर्चरमधनं मी आले. त्याच्यामुळे हां, थोडंसं जरी किमान बेअरेबल असं म्युझिक नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतंय. पण यार तुम्हाला काय वाटतं जर का मेकर्सनी प्रत्येक तिकिटासोबत एक वडापाव फ्री दिला, तर मग तुम्ही येणार का हा चित्रपट बघायला? हा प्रश्न मला तुम्हालाही विचारायचा आहे आणि मेकर्सला पण विचारायचा आहे. बाकी तुमची मतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा, कारण कमेंट सेक्शन खुलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.